काँग्रेसच्या भूमिकेनंतर आज उबाटा गटाचे महत्त्वाचे नेते म्हणजे त्याच्यामध्ये मिलिंद नार्वेकर असतील, अनिल देसाई असतील, अनिल परब असतील, हे आता आणि शिवाय अंबादास दानवे असतील, हे त्यांच्याशी चर्चा करण्याकरता म्हणून दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता बघूयात नेमकं काय घडतंय। अंबादास दानवे हे विधान भवनाकडे रवाना झाल्याचं कळतंय। आता क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। घडामोडी इतक्या वेगाने घडतात, विधान परिषदेचा अर्ज भरण्याकरता ते रवाना झालेले आहेत, पण आता या बैठकीत नेमकी काय चर्चा करण्यात आली, काय तोडगा निघाला हे कळू शकले नाही। पण अंबादास दानवे हे विधान भवनाकडे रवाना झालेले आहेत, कारण आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता शेवटचा 1 तास उरलेला आहे। या शेवटच्या 1 तासात नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरेल। जर काँग्रेसच्या वतीने उमेदवार दिला जातोय तर मात्र ही निवडणूक होईल, आणि जर दिला गेला नाही तर मात्र ही निवडणूक बिनविरोध होणार आहे। म्हणजे आता तर या शेवटच्या 1 तासात उमेदवारी अर्ज दाखल करणे हे महत्त्वाचं असल्या कारणाने आता अंबादास दानवे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता विधान भवनाच्या दिशेनं निघून गेलेले आहेत। चर्चा सुरू होती, ज्या चर्चेमध्ये आपण पाहिलं तर उबाटा गटाचे सगळे महत्त्वाचे नेते ज्याच्यामध्ये अंबादास दानवे उपस्थित होते, त्यांच्याकडनं देखील काँग्रेसच्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आहे याबद्दलची थोड्याच वेळात पत्रकार परिषद पार पडेल आणि आपल्याला कळू शकेल की काय तोडगा काढण्यात आलेला आहे। पण आता अंबादास दानवे घाईघाईने विधान भवनाकडे रवाना झाल्याचं कळतंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित आपल्याबरोबर आहेत। सुमित, शेवटचा 1 तास उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता काय घडामोडी घडतात? घडामोडींना वेग आला आणि थेट अंबादास दानवे, जशी ही माहिती मिळाली 2 भागांची पत्रकार परिषद होते त्याच वेळेला अंबादास दानवे हे देखील इथून तन्ना हाऊस म्हणजे गांधी भवन मधून थेट आता विधान भवनाच्या दिशेने निघालेले आहेत, कारण 1 तास शेवटचा उरलेला आहे, तोडगा निघालेला आहे आणि म्हणूनच ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला गेलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला सुप्रिया सुळे मॅडम देखील आपण बघतोय पोहोचलेले आहेत तन्ना हाऊस गांधी भवन या ठिकाणी। गांधी भवन मध्ये गेल्या 1.5-2 तासापासून चर्चा सगळी सुरू होती। विज्युअल्स आमचे प्रतिनिधी सुमित आपल्याबरोबर आहेत। वरिष्ठ नेते वरती बसलेले आहेत, ते येतील, ते आपल्याशी बोलतील। येस, विधान भवनात निघाले। ओके ओके। वरिष्ठ नेते वरती बसलेले आहेत, ते येतील, ते आपल्याशी बोलतील। येस, विधान भवनात निघाले। ओके ओके। वरिष्ठ नेते वरती बसलेले ते आपल्याशी येऊन संवाद साधतील, पण मी आता विधान भवनाच्या दिशेने निघालेलो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय। घाईघाईनं ते गांधी भवनात बाहेर पडलेले आहेत आणि अर्थात त्यांची घाई हे स्पष्टपणे दर्शवते की ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता म्हणून विधान भवनाच्या दिशेने निघालेले होते। मला असं वाटतं पण अजून हे कळू शकलेलं नाहीये, निश्चितपणे कळू शकलेलं नाही की काँग्रेसची नेमकी भूमिका काय या सगळ्याच्यात। अजून काँग्रेसच्या वतीने तरी तशी काही घाई दिसून येत नाहीये। पण विजय वडेट्टीवार मात्र 2 AB फॉर्म घेऊन आता विधिमंडळात दाखल झालेले, तिथे ते तयारीत बसलेले। दुसरीकडे अंबादास दानवे घाईघाईनं आता विधान भवनाच्या दिशेनं निघाल्याचं आपण बघतोय। तशी दृश्य आपल्या समोर येत आहेत। वरिष्ठ नेते सर फॉर्म भरतायत? तुम्ही फॉर्म भरायला चाललेला आहात, 1 तास उरलेला आहे। मला असं वाटतं सर्व वरिष्ठ नेते सर फॉर्म भरतायत? तुम्ही फॉर्म भरायला चाललेला आहात, 1 तास उरलेला आहे। मला असं वाटतं सर्व वरिष्ठ नेते सर फॉर्म भरतायत? तुम्ही फॉर्म भरायला चाललेला आहात, 1 तास उरलेला आहे। मला असं वाटतं सर्व वरिष्ठ नेते अंबादास दानवे घाईघाईने आता विधिमंडळाच्या दिशेने निघून गेल्याचं आपण बघतोय। याचाच अर्थ ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता म्हणून तिथे पोहोचलेले आहेत। आणि काँग्रेसकडनं मात्र आता आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार पूर्वतयारी म्हणून जर ही चर्चा निष्फळ ठरली तर 2 AB फॉर्म घेऊन विधिमंडळात तिथं उपस्थित असल्याचं कळतंय। त्यामुळे आता दानवेंनी जसं म्हटलंय की वरिष्ठ नेत्यांची वरती चर्चा सुरू आहे, ते खाली येऊन याबद्दलची आपल्याला माहिती देऊ करतील। त्यांच्या या वक्तव्यानंतर चित्र मात्र अजून काही स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये की काँग्रेसची भूमिका नेमकी काय असणार आहे। उबाटा गटाच्या नेत्यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं आहे का, आणि आता काँग्रेस उमेदवार देतंय की नाही देतंय, असे अनेक प्रश्न जे ते अनुत्तरित आहेत, ज्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। त्यामुळे थोड्याच वेळात कदाचित काँग्रेसचे नेते आणि उबाटा गटाचे नेते एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊ शकतात। जर काँग्रेसचे नेते एकटेपणाने या ठिकाणी जर पत्रकार परिषद घेतील
तुम्ही फॉर्म भरायला आणि त्यामध्ये उभाटा गटाचे नेते नसतील तर मात्र लक्षात घ्यायचं की चर्चा जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे. पण आता विधिमंडळात विधान परिषदेच्या निवडणुकीकरता फॉर्म भरण्याकरता 1 तास, शेवटचा 1 तास उरला आणि त्यामुळे आता अंबादास दानवे घाईघाईनं विधिमंडळाच्या दिशेनं निघून गेल्याचं आपण बघतोय. म्हणजे गांधी भवनाकडनं ते विधिमंडळाच्या दिशेनं निघालेले आहेत आणि यापूर्वी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारून